यंदा पावसाचं प्रमाण हे अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झालेली आहे। आज पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं दाखवली गेली। नदीत बुडणाऱ्या माणसाला कसं वाचवायचं हे देखील यावेळेला दाखवलं गेलं। यावेळेला पालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत बोटीतनं पाहणी सुरू केली आहे। संभाव्य महापुराचा सामना करण्याच्या अनुषंगानं पालिका यंत्रणा या सज्ज असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। लोक सहभाग होते, त्याच्यामध्ये NGOs होते, बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांचे एक टीम म्हणून आपण केल्यामुळे आपल्याला कुठलाही कॅज्युअलिटी मागच्या वर्षी नव्हते। यावर्षी पण आपण त्याच पद्धतीने एकदम कोऑर्डिनेशननी शासनाच्या पण वेगवेगळ्या यंत्रणाच्या सोबत आणि महानगरपालिकेच्या पण इंटरनली आपल्या फायरच्या टीमच्या लीड खाली आपण सगळ्यांनी एकंदरीत काम करून आणि कुठल्याही प्रकारच्या कॅज्युअलिटी या कुठल्याही प्रकारच्या डॅमेजेस आपला कोल्हापूर शहरमध्ये होणार नाही ह्यांच्या आपण कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत त्यांच्या दक्षता घेणार आणि त्यांच्या तयारी आपण करत आहोत। दरम्यान पंचगंगा नदी पात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक सुरू असताना त्याचा सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी घेतला। आपण पाहूया। कोल्हापूर महानगरपालिका ही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेली आहे। खरं तर यंदा पावसाळा आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती पडेल असे हवामान खात्याने ती शक्यता व्यक्त केली आहे। याच अनुषंगानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं या ठिकाणी घेतली जाताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय पंचगंगा नदीमध्ये एक युवक आहे तो या ठिकाणी बुडायला लागलेला आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे जे फायर विभाग आहे तो फायर विभाग यातून खरं तर बचाव कार्य करताना आपल्याला दिसून येतोय। पंचगंगा नदीला ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाणी असतं आणि याच पाण्यामध्ये खरं तर आता हे बचाव कार्य होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। महापालिकेचे आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी काही वेळापूर्वीच या ठिकाणी भेट दिलेली होती आणि पाहणी देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे महापालिका आता आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेली आहे। विशेषतः महापूर जो येणार आहे किंवा पूर परिस्थितीची संभाव्य निर्माण होण्याची शक्यता आहे या परिस्थितीमध्ये हे सगळे महापालिकेचे जे आरोग्य विभाग आहे त्यासोबत अग्निशमन विभाग आहे आणि सर्वच कर्मचारी अधिकारी हे याचा सामना करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर यंदा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यानुसार खरं तर ही महापालिकेनं आज आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं घेतल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।